21 वचन. म्हणजे पैशालाही महत्त्व देतो, सोने चांदी ह्यालाही महत्त्व देतो. आणि सोने चांदी हिरे मोती रत्ने ही खरेदी करण्यासाठी तो अधिक पैसा खर्ची घालतो. पैसा मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट आणि मेहनत मनुष्य करतो. अगदी रात्रीचे दिवस मनुष्य करतो. किंवा मूल्यवान वस्तू त्याच्या जीवनात फार किमती आणि महत्त्वाच्या असतात, तो त्याला अधिक महत्त्व देतो. हल्ली तर मनुष्य अधिकाने पैशाच्या मागे किंवा जगाच्या किमती मौल्यवान वस्तूच्या मागे लागलेले आहे. आणि जगात रत्ने, पैसा किंवा सोने, रुपये इतर ज्या मौल्यवान वस्तू त्याला अधिक किंमत दिली जाते. सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात उत्तम स्थान या गोष्टींना दिलं जाते जे किमती. पण बायबल सांगते त्याच्याहून किमती आहे प्रभू येशूचे रक्त, जे मानवाला पापातून मुक्त करते. ना सोने ना चांदी, कोणती वस्तू, पैसा माणसाला पापातून मुक्त करू शकत नाही किंवा स्वर्गात नेऊ शकत नाही. आपण बायबलद्वारे पाहू की सोन्या चांदीपेक्षा सोने आणि चांदी म्हणजे आता पैसा. पूर्वी जर आपण बायबलचा अभ्यास केला, जुना असो नवा करार असो, तर चांदीला पैसे म्हटले जात होते किंवा पैशाला चांदी. कारण चांदीचे पैसे वजनावर होते. जितकं वजन तेवढी त्याला जास्त किंमत. वजनावर 1 शकेल, 2 शकेल, 3 शकेल, 5 शकेल असे शकेल असायचे. मग ते सोन्याचे शिक्के असू दे या चांदीचे शिक्के, जसं वजन तसं त्याची किंमत किंवा त्याचे मोल होते. शिक्के चांदीचे किंवा सोन्याचे त्यावेळेला शिक्के होते आणि तो पैसा होता. त्याला महत्त्व होतं बायबलमध्ये. जर आपण बायबलचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल. तर आता बायबल आपल्याला काय सांगते, हल्लीच्या वेळी हा पैसा कागदाच्या नोटी असू दे या धातूचे शिक्के किंवा असू दे, परंतु या सर्वापेक्षा महत्त्व आहे परमेश्वराचं, प्रभू येशूचं रक्त, जे साऱ्या मानव जातीला पापातून मुक्त करत आहे, जे सोन्या चांदीपेक्षाही मूल्यवान आहे. तर बायबलद्वारे पाहू की सोन्या चांदीपेक्षा देवाच्या कोणकोणत्या गोष्टी मूल्यवान
पोचवतात. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते या गोष्टी आपण बायबलद्वारे पाहू. पहिली गोष्ट सांगते की सोन्या चांदीने आपली मुक्तता किंवा आपली शुद्धता झाली नाही, तर झालेली आहे ती प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे. प्रभूचे रक्त आपलं शुद्ध करते. ज्याती मूल्यवान, किमती, उत्तम आणि अतिश्रेष्ठ आहे ते प्रभूचे रक्त, जे साऱ्या जगाला धुवून काढते, शुद्ध करते. सर्वात उत्तम, सर्वात श्रेष्ठ प्रभूचे रक्त, ज्याद्वारे आज आपण जिवंत आहोत. आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. जर प्रभूने रक्त सांडले नसते तर या पृथ्वीचा अंत कधीच झाला असता. मग आज जर आपण जिवंत आहोत तर प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे आपण आज जीवन जगू शकत आहोत. आणि त्या प्रभूच्या रक्ताद्वारे आपल्याला पापांची क्षमा मात्र मिळालेली आहे. तर आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रभूकडे वळायचे आणि सर्वात मौल्यवान वस्तू आपल्याला पकडायच्या आहेत. तर कोणत्या मौल्यवान वस्तू आहेत प्रभूच्या ज्या आपल्याला पकडायला हव्या? तर बायबल सांगते स्तोत्रसंहिता 119 अध्याय 14, तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धन संपदा असे म्हणून मी अत्यानंद करीतो. काय संधी वचन स्तोत्र ग्रंथ म्हणतो, तुझा निर्बंध, तुझ्या निर्बंधाचा, तुझ्या नियमांचा, तुझ्या गोष्टींचा मार्ग ही माझी धन संपदा, म्हणजे माझं साठवलेलं धन, विपुल धन. माझं धन काय आहे प्रभू? तुझे निर्बंध, तुझे नियम, तुझ्या गोष्टी माझ्यासाठी धन आहे. साठवलेले एक मोठं मौल्यवान धन म्हणजे तुझे निर्बंध आहेत माझ्यासाठी. आणि स्तोत्रसंहिता 19 अध्याय 7 ते 11, परमेश्वराचे नियम, आज्ञा, वचन ही सत्य, एक चोख आहे जे जीवाला आनंद देते. ते 52 कशी सोन्यापेक्षा, विपुल रुपयापेक्षा इष्ट आहे. आपल्याला मूल्यवान वाटलेली कोणतीही गोष्ट त्याच्याहून श्रेष्ठ आहे प्रभूचं वचन, प्रभूची आज्ञा, प्रभूचे नियम, जे सर्वात मौल्यवान आहे. 52 कशी सोन्यापेक्षा. बघा कॅरेटवर सोनं, किती कॅरेटचं सोनं? 10, 12, 22 किंवा 15, 16, 24 कॅरेट. किती कॅरेट? याला या कॅरेटवर जास्त महत्व आहे की किती कॅरेटचं सोनं आहे म्हणून. आणि त्या प्रकारे ते बनवलं जाते, तसं किंमती मोजली जाते, पैसे देण्यात येतात. पण बायबल सांगते या सर्व कॅरेटपेक्षा सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे परमेश्वराचं वचन, देवाची आज्ञा, जी अतिउत्तम आणि अतिश्रेष्ठ आहे. 52 कशी सोन्यापेक्षा, ते किती कॅरेटचं असू दे, त्याच्याहून श्रेष्ठ आहे परमेश्वराचं वचन. परमेश्वराच्या आज्ञा ज्या अतिउत्तम अतिश्रेष्ठ आहेत म्हणून बायबल सांगते. जे मानवाचा उद्धार आणि मानवाचे तारण करीते परमेश्वराचं वचन. पण आज मनुष्य जे सर्वात किमती ते पकडत नाही आणि निरर्थक ज्या जगाच्या गोष्टी आहेत त्याच्या मागे मनुष्य लागलेले आहे. ज्याच्याकडे वचन आहे त्याच्याकडे खजिना आहे. जो प्रभूला पकडतो, प्रभूचे नियम पकडतो, प्रभूचं वचन पकडतो, त्याच्या जीवनात त्याला सर्व काही प्राप्त होते. ना त्याला कोणाकडे हात पसरावे लागत, ना कोणाकडे काही मागावं लागत, ना त्याला निराश म्हणून जीवन जगावं लागत, ना त्याच्या जीवनात मात्र कोणत्या गोष्टीची कमी राहत. कारण परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करतो. ते वचन त्याला फलद्रूप आणि संपन्न, समृद्ध बनवते. कारण अतिउत्तम अतिश्रेष्ठ प्रभूचं वचन, प्रभूच्या आज्ञा, ज्या 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट आहे प्रभूच्या आज्ञा. हालेलुया. बघा बायबल काय सांगते, प्रेषितांची कृती 3 अध्याय 1 ते 10. जेव्हा पेत्राने येऊन दुपारी तिसऱ्या पहरी प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जात होते. जेव्हा ते मंदिरात जात होते तेव्हा तिकडे एक लंगडा भिकारी होता, जो सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसला होता. त्याला धरून उचलायचे, त्या दरवाजाजवळ ठेवायचे. त्याचं वय प्रेषित 40 वर्षाहून अधिक होतं. तो जन्मापासून लंगडा होता. दररोज उचलून
पैसा भरपूर आहे, पाहिजे तिथे जाऊ शकतो, फिरू शकतो, पण शरीरात आजार आहे, जास्त प्रवास केला, काही त्रास झाला, मग इथे जाऊ शकत नाही, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तेवढं झोपायचं, हेच खायचं, ते खायचं नाही, खाण्याची इच्छा आहे पण नाही खाऊ शकत, कारण शरीर संपत्ती नाही. निरर्थक संपत्ती घरात आहे पण शरीर संपत्ती नाही. शरीर निरोगी मिळत नाही, शरीर धाडधाकट मिळत नाही, शरीर मजबूत नाही. त्यामुळे इच्छा आहे खाऊ शकत नाही, इच्छा आहे उपयोग करू शकत नाही, कारण धन संपत्ती आहे पण शरीर संपत्ती मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. या माणसाला कोणती संपत्ती मिळाली? शरीर संपत्ती. शरीर धाकट झालं, जो अपंगपणा होता, जी गोष्ट म्हणजे जो रोग त्याच्या जीवनात होता, तो रोग दूर झाला, तो अपंगपणा दूर झाला आणि तो उड्या मारून चालला लागला, पूर्ण रीतीने बरा झाला. आता त्याला भीक मागण्याची, हात पसरण्याची गरज नाही, कारण शरीर संपत्ती मिळाली होती त्याला. हालेलुया. तो आता पूर्ण रीतीने बरा झाला होता प्रभू येशूच्या द्वारे. म्हणून कोणाने पेत्राने म्हटलं, सोने रुपये नाही पण त्याच्याहून श्रेष्ठ आहे ते देतो प्रभूचं तुला वरदान, प्रभूचा अनुग्रह तुला देते. काय तू लंगडा होता, त्याने काही प्रयत्न केला नसतील, उपाय केला नसतील, केले असणार, पण ते सोन्या चांदीने झाले नाही, ते प्रभूच्या वचनाने झाले, प्रभूच्या शब्दाने झाले, प्रभूच्या नावाने झाले. प्रभूचं नाव घेतात, हा लंगडा भिकारी उठला, चालू लागला, बरा झाला, शरीर संपत्ती त्याला मिळाली. बघा, जे परमेश्वराच्या वचनाकडे वळतात, प्रभूचं वचन प्राप्त करतात, प्रभूचे नियम प्राप्त करतात, प्रभू येशू त्यांच्या जीवनात त्यांना सर्व गोष्टी पुरवतो, सर्व गोष्टी प्रभू त्यांना देतो, त्यांची सर्व बंधने तोडतो, संकटातून प्रभू त्यांना मुक्त करतो, अडथळेतून, निराशेतून प्रभू येशू त्यांना बाहेर काढतो, प्रभू येशू त्यांना अनुग्रह देतो. म्हणून अतिमूल्यवान, अतिकिमती, अतिउत्तम, अतिश्रेष्ठ आहे प्रभूचं वचन, जे जीवन, शांती, आरोग्य, आनंद आणि सर्व काही मात्र देते. पुढे बायबल काही सांगते पहा, वचन सत्य स्तोत्रसंहिता 119-162 वचनात, मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. काय सांगते? मोठी लूट, भरपूर पैसा आहे सापडलाय, समज जमीन विकली, भरपूर लाखो रुपये आल्यात, खुश होणार, नाचायला लागेल मनुष्य. मोठी संपत्ती सापडलेली आहे, भरपूर लूट सापडलेली आहे, नाचायला, एवढा पैसा आता मी हे करणार, गाडी घेणार, मोबाईल घेणार, घर बांधणार, हे करणार, ते करणार. किंवा समज बोट भरून मोठे मासे जर एखाद्या व्यक्तीला सापडले तर तो नाचेल की नाही? नाचणार. हा, एवढे मासे सापडले, आता विकणार, एवढा पैसा येणार, आणखीन एक बोट बांधणार, बंगला बांधणार, किंवा गाडी घेणार, मोबाईल घेणार, हे करणार, मी ते करणार, सोने बनवणार, दागिने बनवणार. किती आनंद होईल त्याला जर बोट भरून मासे मिळाले तर. मोठी लूट सापडल्याने जो माणसाला आनंद होतो, स्तोत्र ग्रंथ म्हणतो, तो आनंद मला प्रभू तुझ्या वचनाविषयी झालेला आहे. मी भरपूर आनंदित आहे, मी भरपूर उल्हासित आहे, कारण माझ्याकडे सर्वात किमती तुझं वचन आहे. हे वचन मला आनंद देते, जे मोठ्या लुटीप्रमाणे, लुटीपेक्षाही श्रेष्ठ आहे, मोठ्या खजिनापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून स्तोत्रसंहिता 119-127, मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ते किती कॅरेटचं सोनं असू दे, त्याच्यापेक्षा मौल्यवान आहे प्रभू तुझ्या आज्ञा, ज्या मी माझ्या जीवनात अधिक मौल्यवान मानतो, अधिक उत्तम, अधिक श्रेष्ठ. मी प्रभू तुमच्या वचनाला महत्त्व देतो, कारण ती माझ्या जीवनात अतिउत्तम, अतिश्रेष्ठ आहे. देवाचं वचन माणसाच्या जीवनात उद्धार आणि तारण घेऊन येते. सोन्या चांदीपेक्षा श्रेष्ठ वचन. आज देवाचे नियम सोडून, देवाचं वचन सोडून, देवाची सेवा सोडून मनुष्य पैशा मागे, सोन्या मागे, याच्या मागे, त्याच्या मागे धावत आहे. पण जे माणसाला सर्व पुरवते त्यामागे मनुष्य लागण्याचा प्रयत्न करत नाही. देवाचं वचन आत्मसात करण्याचा मनुष्य प्रयत्न करत नाही. योग 28:12-19 योग काय म्हणतो की सोन्याच्या पण खाणी आहेत, जिथे सोनं सापडते सोन्याची माती सापडते. योग म्हणतो आहे, अनेक अशा खाणी आहेत, अनेक ठिकाणे आहेत जिथे सोने, रत्ने सापडतात, मूल्यवान वस्तू सापडतात,
परंतु यो पुढे काय म्हणतो पा, परंतु देवाचं ज्ञान याहूनही श्रेष्ठ आहे. अगदी पावन कशी सोने म्हणते, चांदी म्हणते, रुपये म्हणते, की मात्र आमच्याहून श्रेष्ठ आहे परमेश्वराचं ज्ञान. देवाचं ज्ञान अति उत्तम आहे. समुद्र म्हणते, मात्र जमीन म्हणते, आकाश म्हणते, की सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वराचं ज्ञान. आमच्या कानावर त्याची वार्ता आलेली आहे की सर्वात श्रेष्ठ आहे देवाचं ज्ञान, जे सोन्यापेक्षा, चांदीपेक्षा, रत्नापेक्षा अतिउत्तम, अतिमूल्यवान आहे देवाचे ज्ञान. ज्या ज्ञानाने सर्व घडलं जाते, बनलं जाते, सर्व उत्पन्न होते परमेश्वराचं ज्ञान. हालेलुया. या ज्ञानाची तुलना अनेक सोने देऊन, चांदी देऊन, रुपये देऊन होत नाही. सोने चांदी म्हणते, आमची तुलना त्याच्याबरोबर होऊ शकत नाही. स्वतः सोने चांदी म्हणते. हालेलुया. काय संधी पा वचन, वचन संधी की मात्र त्याचे मोल मानवास कळत नाही, ते जीविताच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो ते माझ्या ठाई नाही, समुद्रही म्हणतो ते माझ्या जवळ नाही. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही, चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफिरीचे सोने, गोमेद व नीलमणी भारभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व काचमणी त्याच्या बरोबरीची नाही, उंची सोन्याच्या नगाने त्याचा मोबदला होत नाही. ज्ञान मोत्याहूनही अधिक आणि उत्तम आणि श्रेष्ठ आहे. काय सांगते, अगाध जलाशय म्हणते, पृथ्वी म्हणते, आकाश म्हणते, की आमच्याकडे पण मिळत नाही. समुद्र म्हणतो माझ्याकडे पण ते ज्ञान मिळत नाही. समुद्रातून, खाणीतून, जमिनीतून, डोंगरातून सोने, चांदी, रत्ने, खनिज अनेक वस्तू काढता येतात, पण ज्ञान काढता येत नाही. बायबल सांगते. समुद्र काय म्हणतो, माझ्याकडे पण नाही मिळत, माझ्याकडून पण तुला ज्ञान काढता येणार नाही. आकाश म्हणते, जलाशय म्हणते, भूमी म्हणते, माझ्याकडे पण नाही. सोने चांदी म्हणत आहे की त्या ज्ञानाची तुलना आमच्या बरोबर, आमची तुलना म्हणजे ज्ञान इतकं उत्तम आहे की आमच्या बरोबरीचं ज्ञान नाही तर आमच्यापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे. तुलना होऊ शकत नाही ज्ञानाची, कोणाबरोबर इतकं ज्ञान श्रेष्ठ आहे. सोने चांदीही तेच म्हणत आहे. सर्वात उत्तम आहे, जे कुठून खोदून काढता येत नाही, कुठून खणून काढता येत नाही, शोधून सापडत नाही, ते फक्त परमेश्वराकडे. आणि ते सर्वात उत्तम आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आणि हे ज्ञान असेल तर सोने चांदी पण येणार. पण सोन्या चांदीच्या मागे लागणार, ज्ञानाच्या मागे नाही, तर ज्ञान तर नाहीच मिळणार, ते पण नाही मिळणार. म्हणून वचन काय सांगते, सोने चांदी पण म्हणते की ज्ञानाची बराबरी कोणच करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. इतकं उत्तम, इतकं श्रेष्ठ, अतिउत्तम आहे परमेश्वराचं ज्ञान. परंतु तेच मनुष्य पकडत नाही. ज्या देवाच्या गोष्टी सोन्या, चांदी, रत्ने, मोती, हिरे सर्वापेक्षा उत्तम आहे, त्या ज्ञानाच्या मागे किंवा त्या देवाच्या गोष्टीच्या मागे आज मनुष्य लागत नाही. ते मिळवण्याचा आज मनुष्य प्रयत्न करत नाही, ते मात्र प्राप्त करण्याचा मनुष्य प्रयत्न करत नाही. जे परमेश्वराकडे ते मिळवण्याचा आज आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर आपण पूर्ण बनणार, तर आपण उद्धार प्राप्त करणार, तर आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होणार जेव्हा देवाकडून हे आपण ज्ञान प्राप्त करणार. 1 राजा 13-8 वचनात तरुण संदेष्ट यहूदातून बेथेल या ठिकाणी आला. यरोबाम राजा परमेश्वराचे नियम मोडणारा राजा होता. त्याने एक वेदी बांधून त्या ठिकाणी तो चुकीच्या रीतीने यज्ञ करत होता. देवाने त्या तरुण संदेष्टाला पाठवलं आणि म्हटलं, जा की ती वेदी भंग पावेल. तरुण संदेष्टाने म्हटलं की ही वेदी भंग पावेल. ताबडतोब ती वेदी भंग पावली, नाश पावली, नष्ट झाली. यरोबाम राजाला राग आला. यरोबाम राजाने म्हटलं, पकडायला आपला हात पुढे केला. तेव्हा यरोबाम राजाचा हात वारून गेला, सुकून गेला, मृत्यू पावला. म्हणजे क्रिया करण्याचा बंद झाला, सुकला पूर्ण हात, निर्जीव बनला. यरोबाम राजा घाबरले. यरोबाम राजा देवाच्या सेवकाला म्हणते, देवाकडे प्रार्थना कर की माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून. तेव्हा देवाच्या संदेष्टाने प्रार्थना केली आणि यरोबाम राजाचा हात नीट झाला, बरा झाला. तेव्हा यरोबाम राजा देवाच्या सेवकाला म्हणतो, चल माझ्या घरी, मी तुझा पाहुणचार करतो. पण देवाचा सेवक म्हणतो, तू मला तुझ्यावरती घर जरी देशील तरी मी तुझ्याकडे येणार नाही. 13-8-10 तू मला तुझ्या अर्धी घर आहे. यरोबाम राजा होता, राजमहाल होता त्याच्याकडे, अर्धा घर म्हणजे अर्धा राजमहाल दिलं तरी मी येणार नाही तुझ्याकडे. कारण देवाने मला सक्त आज्ञा दिले, ज्या वाटेने गेले त्या वाटेने पण
आणि अर्ध्या रस्त्यात त्याला सिंहाने गाठले, त्याला फाडून टाकले, मारून टाकले, मरण पावला तो. जो देवाच्या आज्ञेला सोन्यापेक्षा, राजमहालापेक्षा महत्व देत होता, पुढे जाऊन संदेष्टाच्या द्वारेच तो बिघडला. म्हणून सर्व देवाचे सेवक आहेत असं नाही, कारण प्रभूच्या नावाने अनेक मात्र संदिष्ट निघालेले आहेत. ते खरोखर परमेश्वराची सेवा करतात किंवा नाही याची पारख करा, नाहीतर चांगल्या लोकांना पण ते बिघडवतील. जसा तरुण संदिष्टा म्हातारा संदिष्टाच्या द्वारे बिघडला. हालेलुया, हालेलुया, हाले. म्हणून बायबल आपल्याला शिकवते की आपण पूर्ण परमेश्वराचे नियम आणि आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सर्वात उत्तम, सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वराचं वचन, परमेश्वराची आज्ञा जे अतिउत्तम, अतिश्रेष्ठ आहे. नीतिसूत्र 16:16 वचना, ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे, स्तुज्ञता संपादन करणे रुपयापेक्षा इष्ट आहे. सोन्यापेक्षा, रुपयापेक्षा ज्ञान, स्तुज्ञान इष्ट आहे, मौल्यवान आहे. अगदी सर्वात किमती, सर्वात श्रेष्ठ आहे देवाचं ज्ञान आणि मात्र परमेश्वर पित्याची बुद्धी, स्तुज्ञता, चांगलं उत्तम ज्ञान. आणि ते आपल्याला प्राप्त करायचे, ते आपल्याला मिळवायचे, ते आपल्याला जीवनात उतरवायचे. म्हणून स्तोत्रस्थिती 119:72 वचना, सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाणे, लाखो नाण्यापेक्षा मला किमती प्रभू तुझं वचन, तुझं नियमशास्त्र, तुझ्या तोंडचे नियमशास्त्र माझ्या जीवनात अधिक मूल्यवान, अधिक किमती आहे. काय आपण आपल्या जीवनात सर्व गोष्टीपेक्षा परमेश्वराला अधिक किंमत देत आहोत का? जर देत आहोत तर पेत्राचे पहिले पत्र 1:7, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने होते, परंतु जो विश्वासात उतरतो तो मात्र सोन्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतो. काय सांगते? नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने होते, पण जर तुम्ही परीक्षेत उतरल्याने, विश्वासात स्थिर राहिल्याने तुम्ही त्या सोन्यापेक्षाही श्रेष्ठ होतील. मग प्रभू आपल्याला प्रभू स्वतः त्या सोन्यापेक्षा आपल्याला श्रेष्ठ बनवेल. जर आपण सोन्यापेक्षा, चांदीपेक्षा, हिरे, रत्ने, मोती सर्वापेक्षा प्रभू येशूला महत्व देणार, तर वचन संहिता स्तोत्र संहिता 135:4 वचनात प्रभू म्हणतो, तुम्ही माझं धन आणि तुम्ही माझी संपत्ती बनाल. आपण देवाचे धन बनतील. सोने, रुपये, चांदी आपण देवाचे बनले जातील. जर आपण या सोन्या चांदीच्या मागे लागण्याऐवजी प्रभूमध्ये टिकून राहिले, विश्वासात मजबूत बनले, तर वचन सांगते सोन्यापेक्षा तुम्ही मौल्यवान ठराल आणि प्रभूचे धन बनाल, संपत्ती तुम्ही प्रभूची बनाल. आपण प्रभूचं धन आहोत, आपण प्रभूची संपत्ती आहोत. मग जर आपण प्रभूचं धन आहोत तर प्रभूला आपलं धन आपण का करू नये? प्रभूला आपण आपली संपत्ती का बनवू नये? आपल्या जीवनात प्रभूला आपण अधिक महत्व का देऊ नये? जर देवपिता मानवाला इतकं महत्व देत आहे तर मानवाने देवपित्याला का महत्व देऊ नये? म्हणून या जगाच्या वस्तूच्या मागे लागण्याऐवजी परमेश्वराच्या मागे लागा. देवाला जास्त महत्व, प्राधान्य, किंमत द्यायला सुरुवात करा. प्रभूच्या वचनाला, आज्ञेला, प्रार्थनेला, मग बाकी सर्व आपल्या मागे येणार. जो देवाला जास्त किंमत देतो, परमेश्वर त्याला जास्त किंमत देतो. मग आपल्या जीवनात सर्वात उत्तम, सर्वात श्रेष्ठ, सर्वात मूल्यवान, सर्वात किमती, उत्कृष्ट आहे परमेश्वराचं वचन, परमेश्वर पित्याची आज्ञा, त्याची प्रार्थना हे आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे असले पाहिजे. त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. बाकी सारं जे काही आपल्याला हवं आहे ते सर्व प्रभू देणार. बायबलमध्ये भरपूर असे वचन आहे जे आपल्याला हे शिकवते सर्वात उत्तम, सर्वात श्रेष्ठ प्रभूचं वचन आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.